नमस्कार शेतकरी मित्रांनो, 15 जानेवारी ते 20 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान पहा, याबद्दलचा सविस्तर अंदाज आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या हवामानात सध्या टोकाची विविधता पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यामध्ये होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे राज्यात बोचरी थंडी सक्रिय झालेली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र अक्षरशः गारठलेला असून तर दुसरीकडे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढलेली आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे सावट निर्माण झाले असून एकीकडे थंडीची लाट तर दुसरीकडे धुक्याची चादर आणि तिसरीकडे ढगाळ हवामान अशा तिहेरी स्थितीमध्ये महाराष्ट्र पाहायला मिळत आहे. यामुळे मोठा परिणाम जनजीवनासह शेतीवर सुद्धा होत असताना दिसत आहेत. तर महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट तीव्रता कायम राहील. तसेच कोकण किनारपट्टीवर धुक्याचे साम्राज्य पसरलेले राहील. तर अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे काही भागात ढगाळ हवामान सकाळच्या वेळेला राहील आहे. सकाळच्या वेळेला प्रत्येक 3 दिवस अंशतः ढगाळ हवामानासह दाट धुक्याची चादर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढील 3 दिवसानंतर पुन्हा एकदा सर्वत्र महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण होईल अशी शक्यता आज प्रादेशिक हवामान विभाग कुलाबा यांनी या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.